नेचर ऑफ रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर ऑफ रूट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे की जे रूट आपण फाइंड आउट करतो अल्फा आणि बीटा, त्यांचं स्वरूप काय असतं आणि कसं निश्चित करतात. त्यासाठी आपल्याला पहिले जे रूट्स आहे ते विचारात घ्यावे लागेल. कोणते रूट्स आहे या ठिकाणी? या ठिकाणी एक्स चे दोन रूट्स दिलेले आहे. एक्सच्या व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये हे बघा दिले. कोणते? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2ac. याच्यामध्ये दोन रूट कोणते आहे? एक रूट आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2ac आणि दुसरा रूट आहे मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. आता या रूटचं स्वरूप आपल्याला शोधायचं आहे. नेचर ऑफ रूट म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यूचं स्वरूप आपल्याला शोधायचं आहे. तर हे स्वरूप कशावरून शोधते, नेचर कशावरून शोधायचं, तर ही जी इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये, या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ए बी आणि सी हे जे रिअल नंबर दिलेले आहे, पहिले हे नंबर आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. नाउ फर्स्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी, आफ्टर देन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. याच्यावरून बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढल्यानंतर ती व्हॅल्यू तीन पैकी एका प्रकारात मिळेल. कारण आपल्याजवळ इथे तीन ऑप्शन आहे की ही व्हॅल्यू एकतर 0 असेल, किंवा ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह, किंवा ती व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह. मग ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0 आणि इक्वल टू 0 या तीन व्हॅल्यूवर डिपेंड आहे नेचर ऑफ रूट. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर नेचर ऑफ रूट राहील इक्वल अँड रियल. जर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर नेचर ऑफ रूट राहील रियल अँड अनइक्वल. आणि जर या ठिकाणी ती व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर रूट्स आर नॉट रियल. ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहे. आणि याला अनुसरूनच मग या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट 50 ही व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणून रूट कशी राहील? रियल अँड अनइक्वल. निगेटिव्ह आहे नॉट रियल. 0 आहे रियल अँड इक्वल. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, इथे ऍक्टिव्हिटी नुसार हे उदाहरण सॉल्व्ह केलेले आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो आहे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे अल्फा आणि बीटा आणि कोएफिशियंट एबीसी यांच्यामध्ये कुठला रिलेशन आहे, कुठला संबंध आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशन मध्ये आपण एबीसी च्या व्हॅल्यू या ठिकाणी निश्चित करू शकतो. ए इज द कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म, बी इज द कोएफिशियंट ऑफ एक्स अँड सी इज द कॉन्स्टंट टर्म. आता इथे अल्फा आणि बीटा हे दोन रूट आहे. अल्फाची व्हॅल्यू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2ac आणि बीटाची व्हॅल्यू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2ac. दोघांची सम केली तर काय मिळते आपल्याला? मायनस बी अपॉन ए. हे रिलेशन आहे सम ऑफ रूटचं. म्हणून आपण याला इट इज द सम ऑफ रूट दॅट इज मायनस बी अपॉन ए. मायनस बी म्हणजेच कोएफिशियंट ऑफ बी, सॉरी कोएफिशियंट ऑफ एक्स upon coefficient of a. So alpha plus beta means sum of root is minus into coefficient of b, sorry x, that is coefficient of middle term upon square term. Similarly now here alpha into beta, that is we say here product of root. आणि product of root जर विचारात घेतला, दोन रूटचा प्रॉडक्ट केला तर आपल्याला तो प्रॉडक्ट मिळतो या ठिकाणी सी अपॉन ए च्या फॉर्म मध्ये. सो प्रॉडक्ट ऑफ रूट इज सी अपॉन ए. या दोन रिलेशन मध्ये आपल्याला दिसून येईल
की रूट्स आणि कोइफिशियंट मध्ये कुठल्या प्रकारचे रिलेशन असतात ते, आणि याचा वापर आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करताना करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट आणि प्रॉडक्ट ऑफ रूट काढायचं आहे. आपल्याला माहित आहे की याचे फॉर्म्युले आपल्या जवळ आहे आणि हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये ए बी सी च्या व्हॅल्यू आपण ॲझ्युम केल्यानंतर त्याला कम्पेअर केले, याचे व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर सम ऑफ रूटचा फॉर्म्युला जर आपण वापरला, अल्फा प्लस बीटा इज मायनस बी अपॉन ए, ते व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याला या ठिकाणी सम ऑफ रूट मिळेल आणि त्याचप्रमाणे प्रॉडक्ट ऑफ रूट सुद्धा प्राप्त करता येईल. त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण पण दिलेले आहे, त्यानुसारच हे उदाहरण सुद्धा सोडवता येईल. हे उदाहरण सोडवत असताना काही महत्वाची रिलेशन्स इथे दिलेले आहे बघा. अल्जेब्रिक आयडेंटिटीचा दोन टर्मचा क्यूब, सम ऑफ क्यूब असताना ते कोण्या पद्धतीने आयडेंटिटी लिहितात, ती आयडेंटिटी आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायची आहे आणि हे तुम्ही सुद्धा नोट करून ठेवायची, कारण हे अतिशय महत्वाची आयडेंटिटी आहे. याच्या आधारे आपण पुढे बरेचसे उदाहरणं सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतरचा पॉइंट आहे टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. हॅव्हिंग गिव्हन रूट. तर या ठिकाणी टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. कशावरून तयार करायचं आहे? हॅव्हिंग गिव्हन रूट. रूट दिले असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला कसं तयार करता येईल ते बघायचं आहे. आता अल्फा आणि बीटा हे दोन रूट दिलेले आहे, ठीक आहे. मग रूट जेव्हा आपण निश्चित करत होतो, रूट्स काय होते? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. म्हणून अल्फा आणि बीटा दोन रूट आहे, तर एक्सच्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळत होत्या. एक होती एक्स इक्वल टू अल्फा आणि दुसरी होती एक्स इक्वल टू बीटा. या व्हॅल्यू मिळाल्यानंतर याच्यापासून आपण रिलेशन फॉर्म करू शकतो. हा अल्फा इकडे आणला तर मायनस होईल, बीटा आणला तर मायनस होईल, एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा दोघांचीही व्हॅल्यू झिरो आहे, म्हणजे यांच्या प्रॉडक्टची सुद्धा व्हॅल्यू झिरो येईल. म्हणून एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इक्वल टू झिरो घेतलेला आहे. मग याचं जर आपण एक्सपान्शन लिहिलं तर काय ते एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू झिरो. आणि अल्फा प्लस बीटा इथं जर आलं तर यालाच आपण काय म्हणतो? सम ऑफ रूट. आणि अल्फा बीटा जर इथे आलं तर याला आपण काय म्हणतो? प्रॉडक्ट ऑफ रूट. आणि त्यानंतर त्याच्यावरून फॉर्म्युला सेट होतो आहे, when two roots of given equation are given, then the quadratic equation can be obtained as x square minus addition of root into x plus product of roots equal to 0. याच्यावरून ही ऍक्टिव्हिटी एक आपल्याला पूर्ण करता येईल. आणि ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करत असताना पुढे गेलो तर आपण आतापर्यंत पुढील मागील प्रॅक्टिस सेट 2.4 नंतर 2.5 च्या दरम्यान जे आपण इन्फॉर्मेशन किंवा आपला अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे, त्या अभ्यासक्रमावर आधारित महत्वाचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे बघा. पहिल्या याच्यात दिल्या अल्फा अँड बीटा रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यानंतर अल्फाची व्हॅल्यू, बीटाची व्हॅल्यू, सम ऑफ रूट, प्रॉडक्ट ऑफ रूट त्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर नेचर ऑफ रूट आपण ठरविण्यासाठी डेल्टाची व्हॅल्यू कशी उपयोगी पडते ते या ठिकाणी शो केलेलं आहे. डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर रिअल अँड इक्वल, पॉझिटिव्ह असेल तर रिअल अँड अनइक्वल, निगेटिव्ह असेल तर नॉट रिअल. त्यानंतर रूट दिले असता इक्वेशन कसं फॉर्म करायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट 2.5 ला आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपण पुढे जातो आहे. हा सुद्धा अल्फा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, याला आपल्याला सॉल्व्ह करता येते. त्यानंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढा. रूट दिली असेल तर क्वाड्रॅटिक या ठिकाणी इक्वेशन फॉर्मेशन कसं करायचं. त्याने अल्फा बीटा आर रूट इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यावरून या रिलेशनची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे पुढे अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा टॉपिक्स विद्यार्थ्यांना कठीणही जातो आणि सोपाही जातो, कारण
रेग्युलर स्टडी करणारे जे विद्यार्थी आहे किंवा ज्यांना प्रश्नाचा अर्थ समजतो त्यांच्यासाठी सोपी आहे. प्रश्नांचा अर्थ समजणे ज्याला कठीण असते त्याच्यासाठी कठीण आहे. परंतु एवढं कठीण नाही आहे की लक्षातच येणार नाही. साधं लॉजिक आहे. एखाद्या उदाहरणामध्ये ज्या बाबी दिलेल्या आहेत, ज्या टर्म्स दिलेल्या आहेत, त्या टर्म्स कशाशी संबंधित आहे एवढं आपल्याला जर कळलं तर हे इक्वेशन वर्ड प्रॉब्लेम मध्ये सोडवणं अतिशय सोपी जाईल. बघा इथे काय रेक्टँग्युलर मध्ये रेक्टँगल हा शब्द आलाय आणि रेक्टँगलशी संबंधित काय असते, लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बेस अँड ब्रेथ. म्हणजे रेक्टँगलचा विचार केला तर लेंथ आणि ब्रेथ या दोन गोष्टी आपल्या नजरेसमोर आल्या पाहिजे आणि त्याच्यावरूनच हे रिलेशन फॉर्म होते लेंथ आणि ब्रेथचं. Rectangular onion storehouse in the form Mr. Ratnakara at Divsa. The length of rectangular base is more than its breadth and the diagonal is more than length. आता diagonal, आता थोडा नजरेसमोर जर रेक्टँगल आणला तुम्ही, ठीक आहे, आणि या रेक्टँगलचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला लेंथ, ब्रेथ, समजा ब्रेथ ही लेंथ अशी असेल तर हा डायगोनल म्हणजे इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होते आणि जिथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होते तिथे आपण यूज करतोय पायथागोरस थेरमचा. ठीक आहे, आणि याला अनुसरूनच हे उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे. बघा रेक्टँग्युलर बेस असणारा, लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे, डायगोनल घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. पुढे ट्रेन ट्रॅव्हल, ट्रॅव्हलिंग मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असतो, स्पीड. त्याच्यानंतर डिस्टन्स, किलोमीटर मध्ये जे दिलेलं आहे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स, आणि सगळ्यात महत्वाचं असते टाइम. ह्या तीन गोष्टी, ठीक आहे, टाइम, डिस्टन्स आणि स्पीड. आणि या तिघाचा समावेश कशात येते, या फॉर्म्युल्यात बघा, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. एवढं जरी लक्षात ठेवलं आपण तरी आपल्याला इक्वेशन तयार करायला अडचण जाणार नाही आणि त्यानुसार इक्वेशन जर आपण लिहिलं तर आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे प्रॅक्टिस सेट 2.6. आता प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये सर्व वर्ड प्रॉब्लेम आहे. आता सर्व वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना मी तुम्हाला सांगितलं की वर्ड प्रॉब्लेम मध्ये एक लॉजिक असते. ते लॉजिक आपल्याला ओळखता आलं पाहिजे की दिलेली इन्फॉर्मेशन कशाशी संबंधित आहे, तो संबंध जोडता आला पाहिजे. आता इथे एक शब्द दिलेला पहिल्या उदाहरणात प्रॉडक्ट. कशाचा प्रॉडक्ट, एजचा प्रॉडक्ट. ठीक, कशाचा प्रॉडक्ट आहे, एजचा प्रॉडक्ट. आता एजच्या प्रॉडक्ट मध्ये एजचे जर उदाहरण असेल तर त्याच्यामध्ये हे दोन शब्द अपेक्षित आहे, ॲगो आणि हेन्स. ठीक आहे, ॲगो म्हणजे वर्षापूर्वी आणि हेन्स म्हणजे वर्षानंतर. वर्षापूर्वी म्हणजे आधी आणि वर्षानंतर म्हणजे नंतर. म्हणजे ॲगोचं एज काढायचं असेल तर आपल्याला तेवढे वर्ष मायनस करावं लागेल प्रेझेंट मधून, आणि हेच जर घ्यायचं असेल तर प्रेझेंट मध्ये तेवढे वर्ष ऍड करावे लागेल आणि त्याच्यावरून रिलेशन फॉर्म करता येईल. दुसरं उदाहरण आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इव्हन नंबर. पहिले तर आपल्याला माहित पाहिजे या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर कोणते आहे, 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. त्याच्यातले मग इव्हन कोणते आहे, 2 4 6 8 10 अँड समथिंग. तर ते आपल्याला जर ओळखता आले तर आपण या ठिकाणी हे सॉल्व्ह करू शकतो. आणि ॲझ्युम्शन मध्ये जर घ्यायचं आहे, जर पहिला नंबर तुम्ही इव्हन नंबर ॲज ए एक्स घेतला तर दुसरा इव्हन नंबर 2 च्या डिफरन्सने येतो म्हणजे एक्स प्लस 2 झाला. ठीक आहे, सम ऑफ स्क्वेअर, सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, दोन नंबरची सम आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे
x+2 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे ट्वाईस x+2 चा स्क्वेअर त्यांनी दिलेला आहे. आणि त्यावरून रिलेशन फॉर्म करायचं आणि सॉल्व्ह करायचं. त्यानंतर आहे ऍक्टिव्हिटी बेस. ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्री. द नंबर ऑफ ट्रीज इन each row is 5 more than in each column. बघा, आता अशा मोर किंवा लेस असे शब्द ज्या वेळेला येतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायचं की त्यांच्यामध्ये द्यान हा शब्द येतो. ठीक आहे. आणि नेहमी लक्षात असू द्या की द्यान नंतर जी काही बाब आपल्याला दिलेली आहे, जी काही टर्म दिलेली आहे ते आपलं ॲझम्पशन आहे. आणि या ॲझम्पशन वरून द्यानच्या आधीची जी टर्म आहे तिला आपल्याला शो करायची आहे. मग द्यान नंतर काय म्हटलं आहे? कॉलम. ईच कॉलम म्हणजे प्रत्येक कॉलम मध्ये असणारे ट्री त्यांनी अजूम केलेले आहे. बघा इथे लिहिलं आहे नंबर ऑफ ट्रीज इन ए कॉलम इज एक्स. हे एक्स आहे तर रो मध्ये किती आहे? 5 जास्त आहे, मोर दॅन 5 मोर. मग नंबर ऑफ ट्री इन रो किती होईल? x+5. मग टोटल नंबर ऑफ ट्री किती होईल? रो मल्टिप्लाइड बाय कॉलम म्हणजे x इंटू x+5 या ठिकाणी. अशा पद्धतीचं लॉजिक या ठिकाणी तुम्हाला लावावं लागणार आहे. पुढे चालूया. विवेक इज ओल्डर. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर. तर या ठिकाणी पुन्हा एजचं उदाहरण आलेलं आहे. यामध्ये हा शब्द आलेला आहे कोणता? ओल्डर. कधी कधी यंगर येतो तर कधी कधी ओल्डर येतो. हे तुम्हाला कळायला पाहिजे की यंगर म्हणजे काय आणि ओल्डर म्हणजे काय. ठीक आहे. तर या ठिकाणी द्यान हा शब्द आहे. द्यान नंतर कोणतं नाव आहे? किशोर. म्हणजे किशोरचं एज आपल्याला ॲझ्युम करावं लागेल. ठीक आहे. मग किशोरचं एज जेवढं काही राहील, किशोरचं एज जेवढं काही राहील त्यापेक्षा ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर म्हणजे विवेकचं जे एज आहे ते विवेकचं एज किशोरच्या एज पेक्षा जास्त आहे. कितीने जास्त आहे? 5 इयरने. हे लॉजिक इथं लावावं लागेल. मग काय म्हटलंय? दोघांची वय आपण डिसाईड केल्यानंतर रेसिप्रोकल. सम ऑफ द रेसिप्रोकल. मग याचं एज जर एक्स असेल तर त्याचा रेसिप्रोकल x/1 च्या उलटा पालट करून टाका 1/x. मग इथं 1/x केली तर इथं काय होईल? 1/x+5. त्याच्या रेसिप्रोकल घेतलं, त्याची सम घेतली आपण. देअर एजेस किती आहे? 1/6. याप्रमाणे इक्वेशन तयार होईल आणि ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकू. पुढे 5 मध्ये काय दिलं आहे? सुहास. सुयश स्कोर 10 मार्क मोर इन सेकंड टेस्ट than that in the first. 5 times the score of the second test is same as square of the score in the first test. पहा काय म्हटलंय? 5 times the score of the second test. सेकंड टेस्टच्या स्कोरच्या 5 टाइम्स. 5 times the score of the second test is same. is same. कशाची सेम आहे? स्क्वेअर ऑफ स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट. फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट म्हणजे तुम्हाला पहिल्या टेस्टचा स्कोर ॲझ्युम करावा लागेल. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन. दॅन नंतर कोणता शब्द आलाय? फर्स्ट टेस्ट. म्हणजेच तुम्हाला ॲझ्युम काय करायचं आहे? स्कोर इन फर्स्ट टेस्ट एक्स घ्या. तर मग सेकंड टेस्टचा स्कोर तुम्हाला मिळेल याच्यापेक्षा 10 जास्त म्हणजे x+10. ठीक आहे. मग त्याची 5 टाइम्स याच्या इक्वेलिटी मध्ये घ्या. मग त्याचा स्क्वेअर 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा स्कोर किती झाला? 10 ने जास्त म्हणजे x+10 इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ फर्स्ट म्हणजेच एक्सचा स्क्वेअर. अशा पद्धतीने रिलेशन फॉर्म होईल. त्यानंतर 6 मिस्टर कसाम
Kasam run a small business of making earthen pot. He makes certain number of pot on daily basis. ठीक है. Production of cost each pot is rupees 40 more than 10 times total number of pot. He make in one day. एका दिवशी जेवढे pot मिळवते त्याच्या 10 times. If production cost of all pots per day is rupees 600, find production cost of one pot and number of pots he makes per day. तर काय काढायचं आपल्याला? प्रोडक्शन कॉस्ट काढायची आहे वन पॉटची आणि एका दिवशी तो किती पॉट एका दिवशी तो किती पॉट तयार करतो ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी दोघांचं रिलेशन कुठे दिलेलं आहे बघा. कासम runs a small business of making earthen pot. He makes certain number of pot in daily basis. काही पॉट तो दररोज बनवतो आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन शब्द आलाय. 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट. म्हणजेच आपल्याला अज्युम करायचं आहे टोटल नंबर ऑफ पॉट. टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक्स पर डे याला अज्युम करा. ठीक आहे. ही मेक्स टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक्स पर डे बी एक्स. ठीक आहे. आणि मग त्याची कॉस्ट प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ इच पॉट इज रुपीज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट. म्हणजे 10 एक्स प्लस 40 ही झाली प्रोडक्शन कॉस्ट आणि त्याच्यावरून मग रिलेशन फॉर्म करायचं. 7 काय म्हटलं? प्रतीक टेक्स 8 अवर टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. पहा या उदाहरणामध्ये ट्रॅव्हलिंग आलं. आता हे ट्रॅव्हलिंग ऑन रोड असते, ऑन वॉटर असते, ऑन एअर असते. तर हे आहे ऑन वॉटर. मग ऑन वॉटर जर आहे तर यामध्ये डाऊन स्ट्रीम किंवा अपस्ट्रीम असे शब्द येतात आणि स्टील वॉटर हा शब्द येतो. ठीक आहे. स्टील वॉटर म्हणजे संथ पाणी. क्लिअर. आणि आपल्याला वॉटर करंट म्हणजे प्रवाहाचा वेग, पाण्याचा वेग. वॉटर करंटचा अर्थ आहे पाण्याचा वेग. तर जर समजा आपण नदीमध्ये पोहायला गेलो, संथ पाणी असेल तर आपण जेवढ्या स्पीडनं पोहू तेवढ्या स्पीडनं पुढे जाऊ. पण जर का पाण्याला उतार असेल, म्हणजे ज्या दिशेनं पाणी जाते त्या दिशेनं उतार आहे, तर आपण सहज पोहून जाऊ आणि आपला वेग सुद्धा जास्त राहील. का जास्त राहील? कारण आपल्याला दोन प्रकारचे वेग प्राप्त होतात. एक म्हणजे त्या पाण्याचा वेग आणि दुसरा म्हणजे आपला स्वतःचा वेग. ठीक आहे. आपला स्वतःचा वेग आणि पाण्याचा संथ पाण्याचा. या ठिकाणी ट्रॅव्हल, डाऊनस्ट्रीम, स्टील वॉटर, स्पीड ऑफ वॉटर हे शब्द आल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे संथ पाण्यातला जो वेग आहे, आपण प्रवाहाच्या दिशेने जाईल तर वेग वाढतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम आलो तर वेग कमी होतो. कितीने वेग वाढतो? तर संथ पाण्याचा वेग म्हणजे वॉटर करंट ज्याला आपण म्हणतो. संथ पाण्याचा वेग म्हणजेच स्पीड ऑफ वॉटर करंट. ठीक आहे. हा वॉटर करंट पेक्षा जास्त वेगाने आपण डाऊनस्ट्रीमला जाऊ आणि कमी वेगाने आपण अपस्ट्रीमला जाऊ. ठीक आहे. मग समजा स्पीड ऑफ वॉटर करंट जर आपण एक्स घेतला तर मग स्टील वॉटर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किती दिलाय? 12 किलोमीटर. हा संथ पाण्याचा वेग आहे. ठीक आहे. स्पीड ऑफ वॉटर करंट किती आहे? एक्स. मग आपल्याला डाऊनस्ट्रीमनं वेग कोणता फॉर्म होईल? स्टील वॉटरचा आणि वॉटर करंटचा म्हणजे 12 प्लस एक्स. ठीक आहे. त्यानंतर 8 तास आणि इथे ट्रॅव्हलिंग आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रिलेशन फॉर्म करावं लागेल स्पीड, टाइम आणि डिस्टन्सचं. त्याचा फॉर्म्युला यूज करायचा आणि याला सॉल्व करायचं. त्यानंतर 8वा प्रश्न. पिंटू टेक 6 डे मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट द सर्टन वर्क. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट वर्क इफ द वर्क अलोन. प्रत्येकाने जर वर्क केलं तर किती दिवसात पूर्ण होईल? इथं बघा ध्यान शब्द कुठे आहे? इथे आहे.
मग त्यानंतर कोणाचं नाव आहे? निशू. निशू टू कम्प्लीट अ सर्टन वर्क. आता आपल्याला याच्या निशू ते वर्क एक्स दिवसामध्ये पूर्ण करते असं आपण अजून करू. निशू कम्प्लीट द वर्क इन एक्स डेज. मग पिंटू किती दिवसात करेल? 6 डेज मोर, म्हणजे एक्स प्लस 6 डेज. ठीक आहे, एक वर्क एक्स दिवस. मग एका दिवसात किती वर्क करेल ते? 1/x. हा एका दिवसात किती वर्क करेल? 1/x प्लस 6. ठीक आहे, असे किती दिवस वर्क करत आहे? 4 दिवस. 4ने त्याला मल्टिपल करा, इक्वल टू 1 करा, म्हणजे रिलेशन तुमचं या ठिकाणी फॉर्म होते. त्यानंतर 9वा प्रश्न पहा. 460 is divided by natural number. Quotient is 6 more than 5 times the divisor and remainder. आता या ठिकाणी डिव्हिडेंड, डिव्हायझर आणि रिमाइंडर याचं रिलेशन फॉर्म करायचं आहे. कोणतं रिलेशन आहे? डिव्हिडेंड इज इक्वल टू डिव्हायझर मल्टिप्लाइड बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर. त्याच्यावरून रिलेशन फॉर्म करायचं आणि सॉल्व्ह करायचं. त्यानंतर हा 10 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. ट्रॅपेजियम आहे, ए बी पॅरलल सी डी. ट्रॅपेजियमचा फॉर्म्युला हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड मल्टिप्लाइड बाय हाईट. हाईट कोणती दिली आहे त्यांनी बघा. हाईट आहे ए एम, म्हणजे एक्स मायनस 4 हाईट आहे. इथे एक्स मायनस 4 येईन, इथे एक्स मायनस 4 येईन, इथे एक्स मायनस 4 येईन. एका याच्यातच 3 व्हॅल्यू निघून जाते. इकडे काय होईल? इथे आपण व्हॅल्यू ठेवल्यानंतर एक्स प्लस 2x लाईक टर्म आहे, 3x प्लस 1 या ठिकाणी आले. आता इथलं हे 2 इकडे शिफ्ट झाले, तर इथे शिफ्ट झाले तर मल्टिपल होईल. 33 2 जा 66. नंतर आपण याला दोघांना या प्रॉडक्ट मध्ये सॉल्व्ह केलं तर हे रिलेशन आपल्याला मिळते. या रिलेशन मध्ये 3x कॉमन काढले, इथे 10 कॉमन काढले, हे रिलेशन मिळते. 3x प्लस 10 हा ब्रॅकेट या ठिकाणी पहिला कॉमन आला, दुसरा पहिला ब्रॅकेट 3x प्लस 10 या ठिकाणी, आणि दुसऱ्यामध्ये हा ब्रॅकेट येईल जो कोणता येईल इथे. साहजिकच आहे, इथे येईन एक्स प्लस जे काही प्रॉडक्ट येईल त्यानुसार. ठीक आहे, याच्यावरून आपण दोन ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आहे, ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे आयदर फर्स्ट ब्रॅकेट इज 0 और सेकंड इज 0. याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढा, याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढा. व्हॉट इज एक्स? एक्स काय आहे? लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह, म्हणून ही व्हॅल्यू अनएक्सेप्टेबल होईल आणि एक्सेप्टेबल व्हॅल्यू राहील ही. ही व्हॅल्यू म्हणजेच याच्यावरून आपल्याला ए बी सी डी, ए डी आणि बी सी ची व्हॅल्यू काढता येईल. हे सगळं झाल्यानंतर आहे आता प्रॉब्लेम सेट 2. ठीक आहे, आता प्रॉब्लेम सेट 2 ला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. चला, प्रॉब्लेम सेट 2 ला आपण सुरुवात करूया. चूज द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. काय म्हटलंय त्यांनी? दिलेल्या क्वेश्चन मधला आपल्याला जे करेक्ट आन्सर आहे ते चूज करायचं आहे. पहिला प्रश्न वाचा. विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन? ठीक आहे, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं याच्यापैकी? काय डेफिनेशन मध्ये काय दिलेलं होतं? वन व्हेरिएबल. डेफिनेशन मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं? वन व्हेरिएबल आणि इंडेक्स 2, मॅक्झिमम इंडेक्स. मग अशी सिच्युएशन कुठे आहे? आता इथे डिनॉमिनेटर मध्ये नंबर नाही पाहिजे आपल्याला, असं समजून झालं की डिनॉमिनेटर मध्ये नंबर नको आहे. मग डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? इथे एक्स आहे. ठीक आहे, एक्स ने जर आपण मल्टिपल केलं तर हा कॅन्सल होईल. मग एक्स ने मल्टिपल केलं तर इथे एक्स ची टर्म कुठे आहे? इथे एक्स स्क्वेअर इंटू एक्स, म्हणजे एक्स क्यूब इन. इथे आपल्याला पॉवर पाहिजे 2, इथे येते 3, म्हणजे हे आपलं ऑप्शन नाही. इथे डिनॉमिनेटर मध्ये नंबर नाही, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर आहे. इथे या ठिकाणी जे व्हेरिएबल आहे यांच्या फॉर्म मध्ये याचा पॉवर 1 आहे, याचाही पॉवर 1 आहे, इथेही नाही आहे. इथे एक्स स्क्वेअर ने मल्टिपल केलं तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब येते. म्हणजे या चारही ऑप्शनचा विचार केला तर हे जे कसं ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या दोन्ही कंडिशन पूर्ण करता येते. बघा, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 2, आणि दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपला ऑप्शन कोणता आहे? बी. क्लिअर? त्याच्यानंतर आउट ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन विच वन इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन? याच्यापैकी कोणतं क्वाड्रॅटिक नाही? इथे बघा, एक्स स्क्वेअर इथे आहे, एक्स स्क्वेअर इथे आहे, हे कॅन्सल होऊन जाईल. इथे 4x ला इकडे आणलं तर मायनस होईल, म्हणजे या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर हे क्वाड्रॅटिक आहे,
इथे -x² आहे, इथे +x² आहे, म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग पहिलं, दुसरं आणि तिसरं, कारण मायनसला इकडे आणलं प्लस होईल किंवा प्लसला इकडे नेलं तर मायनस होईल, म्हणजे -2 या ठिकाणी येईल. मग पहिलं क्वाड्रॅटिक आहे, दुसरं क्वाड्रॅटिक आहे, हे सुद्धा क्वाड्रॅटिक आहे. मग क्वाड्रॅटिक कोणतं नाहीये? हे नाहीये. म्हणजे हा आपला आन्सर झाला. त्यानंतर द रूट ऑफ x² plus kx plus k is equal to 0 are रिअल अँड इक्वल. मग रिअल अँड इक्वल आहेत याचा अर्थ डेल्टा इज इक्वल टू 0. मग डेल्टा म्हणजे काय आहे? b² मायनस 4ac इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती आहे? 1, b ची व्हॅल्यू आहे k आणि c ची पण व्हॅल्यू आहे k. ठीक आहे, मग ठेवा बरं व्हॅल्यू काय येते. b ची व्हॅल्यू k² minus 4 into 1 into k is 0, that is k² minus 4k is 0. K is the common, k minus 4 is 0. So k is equal to 0 or k minus 4 is equal to 0. So k is equal to 4. आन्सर आहे 0 और 4. कुठे आहे? इथे. हे आपला आन्सर हे झालं. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन काय दिलाय फोर्थ क्वेश्चन मध्ये? वाचा त्याला. नाव फॉर रूट 2 x² minus 5 into x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. हे आहे इक्वेशन. ठीक आहे. तर या इक्वेशन मध्ये काय म्हटलंय त्यांनी? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, म्हणजेच आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणजे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. याला जर आपण कम्पेअर करतो ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू कोणती मिळेल? a इज इक्वल टू रूट 2, b इज इक्वल टू -5 आणि c इज इक्वल टू रूट 2. क्लिअर? त्या व्हॅल्यू इथे पुटअप केल्या तर काय होईल? b ची व्हॅल्यू -5² मायनस 4 इंटू रूट 2 इंटू रूट 2. हे सगळं करून पाहावं लागणार तुम्हाला रफमध्ये, तेव्हा तुम्हाला ऑप्शनचा आन्सर देता येईल. -5² दॅट इज 25 minus root 2 into root 2 means 2. 2 into 4 is 8. So answer is 17. Where is 17? Here. Our answer is option B. Clear? So after then fifth, which of the following quadratic equation has roots 3 and 5? आता रूट 3 and 5 जर असेल याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू 3 and बीटा इज इक्वल टू 5. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट? याच्यातलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला शोधायचं आहे ज्याचे रूट हे आहे. तर हे शोधत असताना आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मेशन मध्ये काय आलं होतं? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. जर हे रूट आहे तर हा जो प्रॉडक्ट आहे हा 3 5 15 पाहिजे. 15 वाला कोणतं इक्वेशन आहे? एक हे आहे आणि दुसरं हे आहे. त्या दोघावर जर आपण कॉन्सन्ट्रेट करतो आहे. ठीक आहे. आता याच्यावर पहा, अल्फा आणि बीटा दोन्ही पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी जर दोन्ही पॉझिटिव्ह आहे तर अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा किती होते? 3 प्लस 5 8. आणि 8चं फॉर्मेशन काय असते? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. ठीक आहे. मग या ठिकाणी अल्फा प्लस बीटा 8 आहे, तर अशा कोणत्या व्हॅल्यू आहे बी आणि एच्या की ज्यांचं आन्सर आपल्याला, त्यांचा रेशिओ आपल्याला 8 मिळेल? तर यामध्ये बघा, समजा आपण पहिला विचारात घेतला -15 अपॉन 1 नाही आहेत,
दुसरा विचारात घेतला -8/1 हाही नाही येत. तिसरा घेतला आपण 3 -3/1 नाही येत. चौथा घ्या 8 -8/1. आता या ठिकाणी पहा, इथे आपल्याला मायनस अल्फा प्लस बीटा आहे आणि मायनस अल्फा प्लस बीटा आहे, म्हणजेच या ठिकाणी प्लसची जर व्हॅल्यू घेतली असेल, ठीक आहे, तर ही व्हॅल्यू आपल्या उपयोगाची होणार नाही. म्हणजेच इथं आपला आन्सर कोणतं येईल? 3 + 5 अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा 15, म्हणजे हे आन्सर आपलं अपेक्षित आहे. आन्सर बी 3, 5 साठी. थोडक्यात सांगायचं झाल्यास या ठिकाणी पहा, अल्फा = 3 आणि बीटा = 5. सो अल्फा प्लस बीटा झाले 8. ठीक आहे. आणि जर समजा आपण रूट आणि कोइफिशियंट यांचं रिलेशन विचारात घेतलं, तर अल्फा प्लस बीटा येते -b/a. तर ज्या अर्थी अल्फा बीटाची व्हॅल्यू 3 आणि 5 आहे, याचा प्रॉडक्ट होईल 15 आणि 15 प्रॉडक्ट म्हणजेच थर्ड टर्म असणारे दोनच नंबर आहे. मग या दोन इक्वेशनवर कॉन्सन्ट्रेट करा. आता या दोघांवर कॉन्सन्ट्रेट केलं असता, आता या दोन्ही ठिकाणी स्क्वेअर टर्मचे कोइफिशियंट 1 1 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू 1 आहे. मग या ठिकाणी पहा, अल्फा प्लस बीटा किती आहे? 8 इज -b/1. सो दॅट इज b = -8. म्हणजे याचा अर्थ असा की मिडल टर्मचा कोइफिशियंट -8 असणारा आपला आन्सर आहे. म्हणजे हे क्लिअर. तर या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर 6, आउट ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट इज -5. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -5 आली पाहिजे असे आपल्याला रिलेशन शोधायचं आहे. आताच आपण विचारात घेतलं अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असते? अल्फा प्लस बीटा -b/a. ही व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला? -5. तर या ठिकाणी पहा, -5 जर व्हॅल्यू पाहिजे तर b आणि a इथे पहा, कोणाच्या रिलेशन मध्ये, कोणाच्या डिव्हिजन मध्ये या ठिकाणी 3 येते. 3 5 जा 15, एक हे येते. इथे 3 5 हे एक येते. इथे नाही येत. 3 5 हे येते. पण आपल्याला काय पाहिजे? अल्फा प्लस बीटा पाहिजे -5. मग अल्फा बीटा निगेटिव्ह आणण्यासाठी बी पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि ए पॉझिटिव्ह पाहिजे. मग बी पॉझिटिव्ह असणारी टर्म कोणती आहे? ही दिसते. पहा या ठिकाणी येते का? -15/3. 3 1 जा 3 5 जा, इथे -5. म्हणजे आपला आन्सर राहील हे. ठीक आहे. समजा तुम्ही याला विचारात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर मायनस मायनस प्लस 5/1 येईल. इथे येईल -3/1 येईल. इथं येईल मायनस मायनस प्लस 15/3. 3 5 जा 15 प्लस 5 येईल. आपल्याला किती पाहिजे? -5. याच्यासाठी या पद्धतीने रिलेशन शोधायचे असते. त्यानंतर